नमस्कार मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ मी भारताबाहेर राहणारे आपले जे NRI लोक आहेत, खास करून हिंदू NRI आणि त्यात पण खास करून हिंदुत्ववादी आणि सवर्ण जे लोक आहेत, जे भारताबाहेर राहतात आणि जे हिंदुत्ववादाचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समर्थन करतात, RSSचं समर्थन करतात, भाजप मोदी यांचे गुणगान गातात. आता कमी झालेलं आहे जाहीर, परंतु RSS आणि ब्राह्मणवाद मनुवादाला हिंदुत्ववादाला समर्थन हे आतून छुपं असतंच लोकांचं. कारण हा जुना संस्कार असतो, लहानपणापासून आपण फॅमिलीमध्ये वातावरणामध्ये तसेच वाढलेलो असतो, तो जात नाही. मी त्यातून गेलेलो आहे माझ्या लहानपणी, या सगळ्यातून. या अशा लोकांसाठी हा मी व्हिडिओ करतो आहे. कृपया हा भारतातनं आलेला एक व्हिडिओ आहे, तो बघा आणि मग मी बोलतो तुमच्याशी. मैं ये पूछना चाहता हूँ मिस्टर फादर से, चर्च का फादर से मैं पूछना चाहता हूँ कि जीसस क्राइस्ट का ग्रंथ का नाम बताओ. ग्रंथ करके नहीं है. हाँ क्या है? गॉस्पेल ऑफ जॉन वो सब क्या चीज है? बाइबल क्या चीज है? धार्मिक ग्रंथ है. ये कहाँ से मैन्युफैक्चर हुआ है? जस्ट टेल मी कहाँ से मैन्युफैक्चर हुआ है? Of course, it was not printed in India. भारतवर्ष में ये पैदा हुआ ही नहीं था. विदेशी क्रिश्चियन लोगों का, विदेशी भाषाओं का बाइबल हमारे इंडिया में चलेगा नहीं. हमारा क्या है? चारों वेद है, मनुस्मृति है, उपनिषद है. हम कोई भी क्रिश्चियनों का बाइबल को फॉलो नहीं करेंगे. Am I clear? बोलो. ओम भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओके, जय श्री राम. जीसस क्राइस्ट इज नॉट आवर्स. हमारा कौन है? राम भगवान. Am I right? It should be. साला इधर बाबरी मस्जिद बन रहा है, उसके लिए कोई आवाज नहीं उठा रहा है ना? बाबरी मस्जिद बन रहा है, उसके लिए कोई आवाज नहीं उठा रहा है. हिंदुओं का धर्म परिवर्तन होना चाहिए, है ना? मौलाना महमूद मदानी इज एंटी नेशनल. दैट बास्टर्ड शुड बी अरेस्टेड. बोल सकते हो ना? हम धर्म परिवर्तन करवाएंगे. व्हाई बेबी? हमारे जीसस क्राइस्ट जवाब दे भाई. ओके, सबके सामने पूछ रहा हूँ इसको. मदर मैरी, जीसस क्राइस्ट को पैदा करने वाला मदर मैरी कैसे प्रेग्नेंट हुई थी बताओ? आई एम वेटिंग. गरी नहीं है फिर भी बोल रहा हूँ भैया. जीसस क्राइस्ट कैसे पैदा हुआ था बताओ? पवित्र आत्मा के द्वारा. अरे तू बिना सेक्स के बच्चा पैदा कर सकता है? वही तो परमेश्वर का पुत्र तभी है ना, क्योंकि पवित्र आत्मा इंसान के अंदर पाप है. नहीं घुसेगा तो बच्चा कैसे पैदा होगा? पाप से अगर पाप से जन्म हुआ व्यक्ति कभी भी पाप से छुटकारा नहीं दे सकता, है ना? तो इसलिए परमेश्वर की आत्मा ये जो बायोलॉजिकल जो होता है उसके द्वारा पैदा नहीं हुआ है. Really? Can you explain this to the gynecologist? You baby? Are you educated baby? Yes, I'm educated. Okay, you know the process of बच्चा पैदा करने का प्रोसीजर बताओ मुझे. बच्चा पैदा करने का प्रोसीजर बताओ भाई. मुझे. मेरी सुन तो सही. मैं जैसे पैदा हुई हूँ. आप कैसे पैदा हुई बताओ? आपको कैसा? अरे मम्मी पापा के मिलने से पैदा हुए ना साहब, बताओ खुल के. अरे सांड और गाय मिलेगा तभी तो बच्चा पैदा होता है ना. खुल के बोल रहा है. अरे सांड बीच में. आणि पुढचा जो मुद्दा आहे तो मला मांडायचा आहे. तर हा हिंदुत्ववादी जो गुंडांचा ग्रुप आहे, बेसिकली टेररिस्टचा ग्रुप आहे. हे हिंदुत्ववादी टेररिस्ट आहेत, आतंकवादी आहेत. यांना नॉर्मल भाषेमध्ये जर हे मुस्लिम असते किंवा ख्रिश्चन असते किंवा सिख असते आणि अशी दादागिरी करत राहिले असते तर यांना हिंदू लोकांनी किंवा भारतातल्या मीडियाने टेररिस्ट म्हणून गणलं असतं. आणि टेररिस्टच आहेत. हे मनुवादी टेररिस्ट आहेत, हिंदुत्ववादी टेररिस्ट आहेत आणि ब्राह्मणवादी टेररिस्ट आहेत. तर ब्राह्मणवाद आणि ब्राह्मण ह्या शब्दाची गल्लत करू नका. ब्राह्मणवाद वेगळा, ब्राह्मणवाद हे वेगळं, ही विचारसरणी आहे. आणि ब्राह्मण जो वर्ण आहे, जात आहे, ती वेगळी. आता माझा मुद्दा जो आहे तो ऐका. 20 वर्षापूर्वी मी इंग्लंडमध्ये आलो होतो. त्यावेळेला मला काही मुलं बाळं नव्हते. मी आणि माझी बायको आम्ही साऊथ वेल्समध्ये पायी फिरत होतो. आणि त्यावेळेला साऊथ वेल्समध्ये
खूप अशी हे नव्हतं, म्हणजे असं इंटरनॅशनलाइज झालेला नव्हता वेल्स जो आहे तो, पण तरी बऱ्यापैकी इंडियन डॉक्टर्स होते. आम्ही चालत असताना एक टवाळक्या करणाऱ्या मुलांचा ग्रुप आला आणि त्या ग्रुपने आमच्याकडे द्वेषाने पाकी पाकी बास्टर्ड्स पाकी असं म्हणून आरडाओरडा केला. मग मी त्यांच्या दिशेने असा हात हे करून ओरडलो. मला त्यांना सांगायचं होतं की बाबांनो, आम्ही काही पाकी नाही आहेत, आम्ही पाकिस्तानचे नाही आहोत, आम्ही भारतीय आहोत. आणि मग त्यांनी माझे हावभाव त्यांनी बघितले त्या मुलांनी, आणि त्यांनी गाडी रिव्हर्स घेतली आणि आमच्याकडे आले. मग मी त्यांना सांगितलं की वी आर नॉट पाकिस्तानीज, वी आर इंडियन्स. त्या मुलांनी अक्षरशः आमची माफी मागितली की नो, वी आर सॉरी, वी थॉट यू आर पाकिस्तानीज. म्हणजे त्यावेळेला इंडियन आहे असं सांगितल्यावर त्यांनी आमची माफी मागितली. मला स्पष्ट आठवतं 20 वर्षापूर्वी माझी बायको पण होती माझ्यासोबत, की आम्ही तुमचा अपमान केला, तुम्ही भारतीय आहात, आम्ही तुमचा अपमान असा करायला नको होतो. म्हणजे भारतीय असल्याची त्यांच्या मनामध्ये आम्ही भारतीय आहोत याच्याबद्दल एक रिस्पेक्ट होता, आदर होता, आणि ते घाबरले. आता भारत त्यावेळेला एक सेक्युलर गव्हर्नमेंट रूल करत होतं. एक केम्ब्रिज विद्यापीठातले PhD झालेले जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ हे त्यावेळेला भारताचे प्राईम मिनिस्टर होते, आणि ते हिंदू मुस्लिम, हिंदू ख्रिश्चन, हिंदू शीख अशा प्रकारच्या अजेंडा वापरून सत्तेत थांबलेले नव्हते. ते फक्त विकासावर बोलायचे. ते मनरेगा, MNREG स्कीम जी आताच्या सरकारने तिला रामाच्या नावाने कन्वर्ट केली आणि तिचा बट्ट्याबोळ करून टाकला, अशा स्कीम्सवर ते काम करत होते. अणुऊर्जेच्या लॉंग टर्म स्कीम्सवर काम करत होते, एज्युकेशनवर काम करत होते. त्यांनी राईट टू एज्युकेशन नावाचा अत्यंत क्रांतिकारी असा कायदा आणला, जो आजही सुरू आहे. असं सरकार त्यावेळेला होतं. भारत जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने प्रवास करत होता. एज्युकेशन प्रोग्रेस होत होतं, आणि भारतात ट्रेन झालेले माझ्यासारखे डॉक्टर्स, इंजिनियर्स यांना जगात अत्यंत मानाचं स्थान होतं. नोकऱ्या लागायच्या आणि आम्हाला वेलकम केलं जायचं इथे त्यावेळेला. आणि आता काय बघतो आहोत, तर आता अमेरिकेमध्ये 1-2 पत्रकारांनी, राईट विंग आहेत ते, आपल्याकडे जसे गोदी मीडियामध्ये जे पत्रकार आहेत सगळे ते राईट विंग पत्रकार आहेत, तशा राईट विंग पत्रकारांनी अशा प्रकारच्या ट्विट केले आहेत आणि व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत की त्या व्हिडिओमधून त्यांनी सरळ सरळ भारतीय लोकांना धमक्या दिलेल्या आहेत की तुमच्यावर हल्ले होणार, तुमच्या धार्मिक स्थळांवर हल्ले होणार, आणि तुम्हाला जर ते नको असेल तर तुम्ही देश सोडा, असा जाहीर केलेला आहे. आणि अमेरिकेमध्ये हा ओव्हरऑल सोशल मीडियावर आणि तिथल्या समाजामध्ये भारतीय लोकांविषयी, विशेषतः हिंदू समाजाविषयी द्वेषाचा प्रोपोगंडा सुरू झालेला आहे. त्याचे एव्हिडन्स तुम्हाला मिळून जातील. कॅनडामध्ये इंडियाच्या लोकांच्या विरोधात, स्टुडंट्सच्या विरोधामध्ये वातावरण तयार झालेलं आहे. ऑस्ट्रेलियामधून देखील अशाच बातम्या आलेल्या आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये हिंदू धर्माचे प्रतीक असलेल्या काही गोष्टींवर हल्ले करण्याचे व्हिडिओ प्रसारित केलेले आहेत तिथल्या राईट विंग ग्रुप्सने. UK असंच वातावरण तयार होतं आहे. मिडल ईस्टमध्ये देखील आता तिथल्या सरकारांनी इंडियन जे मायग्रंट्स असतात, इमायग्रंट, लिगल, इलिगल यांच्यावर प्रतिकात्मक कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. आणि एकंदरीतच भारतीयांविरोधात आणि काही ठिकाणी खास करून हिंदूंविरोधात वातावरण निर्मिती केली जाते आहे. आणि त्यात आता हे ख्रिसमसचे जे व्हिडिओ आहेत, ख्रिसमसला वेल प्लॅन्ड ऑर्गनाइज्ड हल्ले करण्यात आले. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, हे नावं लक्षात घ्या मित्रांनो. हे बजरंग दल, विश्व हिंदू परिषद हे नावं जरी RSS नसलं याच्यामध्ये, तरी हे RSSचेच लोक असतात. RSSचे जे उच्चभ्रू वरच्या पट्टीतले जे लोक असतात, वरच्या जातीतले, हे RSSमधून मेनली काम करतात. आणि जे बहुजन असतात, जिथे लाट्याकाट्या खेळायची ॲक्च्युअल गरज असते, जिथे दंगे घडवायचे असते, तिथे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या लोकांना वापरलं जातं, किंवा अजून वेगवेगळ्या सेना उभारल्या जातात. तर हे जरी नाव विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल असलं तरी हे RSSचेच आउटफिट आहेत. जसं BJP हे RSSचं आहे, तसं हे RSSच आहे. त्यामुळे कोणी गल्लत करू नका की हे बजरंग दल करतंय, VSP करतंय म्हणजे RSS नाही करत आहे. हे RSSच आहे, 100% RSS आहे. हे लोक एकाच वेळेला देशभर
ख्रिश्चनांच्या धार्मिक स्थळांवर, प्रतीकांवर, त्यांच्या उत्सवावर, दुकानांवर हल्ले करतात आणि ते डिस्टर्ब करतात आणि त्याचे व्हिडिओ जारी करतात. म्हणजे हा वेल ऑर्गनाइज प्रोग्राम आहे. त्याच वेळेला नरेंद्र मोदी चर्चमध्ये जाऊन त्याच वेळेला तिथे पूजा अर्चा करतात चर्चमधली. म्हणजे हा जो दिखावा आहे की मी आय एम सेक्युलर, हे काही करत असोत मी सेक्युलर आहे, हा जो खोटा दिखावा नरेंद्र मोदी करतात, हे सगळं वेल प्लॅन्ड आहे, हे समजून घ्या. आणि याची रिॲक्शन जगभर मीडियाने दिलेली आहे. आणि आता इथून पुढे जगातले जे ख्रिश्चन बहुल जे देश आहेत हे यांच्या स्टेटमेंट्समध्ये, त्यांच्या ॲक्शन्समध्ये हे सगळीकडे दिसणार. हे अमेरिकेत दिसणार, इंग्लंडमध्ये दिसणार. तुम्ही मुस्लिम विरोधी अत्याचार करता, अखलाकसारख्या लोकांना मॉब लिंचिंग करून मारून टाकता, त्यांची मुस्कटदाबी करतात. मुस्लिम देश वेल ऑर्गनाइज नाही आहेत, तेवढे ताकदवान नाही आहेत अजून, म्हणून ते सगळं सहन केलं जातं. आणि याला मुस्लिम देशातले असोत किंवा वेस्टमधले NRI जे हिंदुत्ववादी आहेत हे गप्प बसतात किंवा समर्थन देखील करतात. मी हे इथल्या व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये आहे. इथले उच्च शिक्षित समजले जाणारे जे लोक आहेत RSSचे, त्यांच्या आडनावांवरून तुम्हाला कळेल की हे कोणत्या जातीवर्णातले आहेत. हे लोक अक्षरशः समर्थन करतात, अँटी मुस्लिम पोस्ट शेअर करतात, द्वेष पसरवणाऱ्या RSSच्या BJPच्या पोस्ट शेअर करतात. इथल्या ग्रुप्समध्ये, सोशल मीडियामध्ये वाटेल ते हेट स्पीच करतात. ह्या लोकांना आता जेव्हा तुमच्या मुलाबाळांना तुम्हाला वेस्टमध्ये टार्गेट केलं जातं, अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये टार्गेट केलं जातं, त्यावेळेला तुम्हाला तुमचे हक्क, इक्वॅलिटी, इक्वल ऑपॉर्च्युनिटी हे दिसतं. परंतु हे जर तुम्ही स्वतःच्या देशात करता, तिथे दलित अत्याचार होतात, आदिवासींवर अत्याचार होतात, मुस्लिमांवर, ख्रिश्चनांवर अत्याचार होतात, तेव्हा तुम्ही गप्प बसतात, किंबहुना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तुम्ही समर्थनसुद्धा करतात. आणि हे मी स्वतःच्या अनुभवावरून सांगतो आहे. मी हे उगाच अशा थापा नाही मारत आहे. मी लोकांना बघितलेलं आहे व्हॉट्सअप ग्रुप्सवर, इथे डॉक्टरांच्या ग्रुप्सवर बघितलेलं आहे आणि त्यांना मी विरोध केलेला आहे की तुम्ही हे हेट स्पीच बंद करा, हा हेट अजेंडा RSSचा बंद करा. विरोध करतो मी, हे मला स्वतःहून माहीत आहे की NRI हिंदुत्ववादी आणि यातले बहुतांश आडनावांवरून तुम्ही ओळखू शकता की हे सवर्ण हिंदू आहेत. असे लोक द्वेषाचे अजेंडा यांना समर्थन करतात. आणि आता जेव्हा तुमच्या विरुद्ध या परकीय देशांमध्ये, अरेबियन राष्ट्रांमध्ये, वेस्टर्न कंट्रीजमध्ये वातावरण निर्मिती झाली आहे, तेव्हा आता तुम्हाला तुमचे हक्क, तुमची सेक्युलरिझम, तुमची इक्वॅलिटी हे दिसेल. परंतु आता बराच उशीर झालेला आहे, परंतु वेळ नाही गेलेला. उशीर जरी झालेला असला तरी तुम्ही आतासुद्धा आवाज उठवू शकता. तुम्ही तुमच्या घरी सांगा, तिकडे हे जे लाट्याकाट्यावाले, हाफचड्डीवाले, त्यांना सांगा की अरे बंद करा, आम्हाला त्रास होतो इकडे. हे शक्यच नाही आहे की नरेंद्र मोदी किंवा मोहन भागवत वरून आदेश देईल की हे मला चालणार नाही, बंद करा, कोणी बाहेर पडायचं नाही क्रिसमसला, आणि ते खाली पडतील आणि त्यांच्या विरोधामध्ये जातील. हे सगळे हे गुंड, हे जे अतिरेकी पाळलेले आहेत, हे RSSच्या शाखांमधून, RSSच्या तालमीतून भाजपच्या समर्थनाने बाहेर पडतात. हे शक्यच नाही की हे मोदीच्या विरोधात किंवा मोहन भागवतच्या विरोधात जाऊन हे काम करतील. हे वेल ऑर्गनाइज्ड वरून आदेश आलेलं आणि मग इम्प्लिमेंट केलेलं षडयंत्र आहे. त्यामुळे तुम्ही जे आहात, जे RSSचे समर्थक आहात, जे मोदीचे समर्थक आहात, भाजपचे समर्थक आहात, जे हिंदुत्ववादी, ब्राह्मणवादी आहात, निदान तुमची स्वतःची तर काळजी करा, तुमच्या मुलाबाळांची तर काळजी करा. ते इथे आहेत, त्यांना जर आता अमेरिकेत आणि इकडे युरोप, UKमध्ये टार्गेट केलं जाऊ लागलेलं आहे, ऑस्ट्रेलियामध्ये टार्गेट केलं जाऊ लागलं आहे, कॅनडामध्ये टार्गेट केलं जाऊ लागलं आहे, मिडल ईस्ट ते राजेशाही देश आहेत, त्यांच्याकडे कंट्रोल असतो म्हणून. नाहीतर त्या लोकांनी जर मनावर घेतलं तर तुम्हाला किती त्रास होईल. आणि तुम्हीच आहात मुख्यत्वे बाहेर, हिंदुत्ववादी जे आहात, सवर्ण लोक, ज्या सगळे NRIमध्ये बहुजन, SC ST OBC आदिवासी लोक नाही आहेत. जे हिंदू बाहेर आहेत त्याच्यामध्ये मुख्यत्वे हे सवर्ण आहेत आणि यातल्यातले बरेचसे लोक हे हिंदुत्ववादी, मनुवादाचे समर्थक आहेत. त्यामुळे तुमची जबाबदारी आहे. तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढ्यांना जर सुरक्षित राहायचं असेल, इथे हेट अजेंडा तुमच्या विरोधात पसरवायचा नसेल, तर तुम्हाला हे तुमच्या घरी तर आधी सांगावं लागेल. या BJP RSSच्या आतंकवादी वृत्तीच्या लोकांना आधी तुम्हाला सांगावं लागेल की हे बंद करा. आणि त्यांचं जे तुम्ही कौतुक करतात, मोदी मोदी, हावडी मोदी, आणि हे जे करता इथे, ते बंद करावं लागेल. इथे सेक्युलर लिबरल राहाल आणि तिकडे जर तुम्ही इनसेक्युलर आणि इलिबरल ॲक्टिव्हिटीजचे समर्थक राहाल तर तुमच्यावर ही वेळ येईलच. हेट विल स्प्रेड हेट.
सनातन धर्माला मानतात ना, तर ऐकून घ्या की हेटचा उत्तर हे हेट नसतं. हेटचं उत्तर हे प्रेम असतं, कंपॅशन असतं, लव असतं. हाच सनातन धर्म आहे. पण तुमचा सनातन धर्म हा ब्राह्मणवादी आहे, विषमतावादी, द्वेष पसरवणारा. तो तुमच्यावरच उलटणार. त्यामुळे तुम्ही ते बंद केलं नाही तर हे सगळं इथून पुढे उलटणारच. हे बंद करायचं असेल तुम्हाला, स्वतःला प्रोटेक्शन, पुढच्या पिढ्या सुरक्षित ठेवायच्या असतील, फॉरेनमध्ये आरामाची जिंदगी जगायची असेल, तर तिकडे घरी जी आग लावता आहात तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, इथल्या ज्या RSSच्या नावाने वेगवेगळ्या संघटना चालतात, हे बंद करा यांचं समर्थन. कारण तुम्ही इथे RSSचं समर्थन करतात, धर्म, संस्कृती, देशच्या नावाने. ते तिकडे देशामध्ये आग लावतायत, देश अशांत करतायत. आणि तिथे बांगलादेशच्या मुसलमानाविषयी तुम्हाला काळजी येते. मला या RSS प्रणित संघटनांचे ईमेल येतात, त्या व्हॉट्सअपवर इकडे तिकडे पाठवतात. बांगलादेशच्या हिंदूची काळजी करतात. अरे भारतात हिंदू मरतायत, शेतकरी रोज आत्महत्या करतायत, मारले जात आहेत, दलितांचे बलात्कार होत आहेत मुलींचे. ते हिंदू नाहीत का? त्यांची काळजी नाही. तुम्ही बांगलादेश आणि पाकिस्तानातल्या हिंदूंचं घेऊन बसलेत. काय मूर्ख बनवतायत लोकांना की तुम्ही मूर्ख आहात. भानावर या आता आणि निदान स्वार्थी बना. स्वतःच्या पुढच्या पिढ्या पश्चिमी देशांमध्ये आणि बाहेरच्या देशात कशा सुरक्षित राहतील हे जर पाहिजे असेल तर तुम्हाला घरी जी आग लावता आहात तुम्ही RSS आणि BJPचं समर्थन करून, मोदी करून, ती आग लावणं बंद करा. एवढंच मी सांगेल. जय हिंद, जय भारत मित्रमैत्रिणींनो.